मंडळात श्री रवळनाथ रिमिक्स मंडळ रत्नागिरी लय भारी आपला समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य श्री बाळ गणेशाची आघात लीला श्री बाळ गणेशाची आघात लीला शनरदेहाची निर्मिती साक्षात ब्रह्मदेवाच्या ताब्यातून झाले आणि त्याच ब्रह्मदेवाने या नरदेहास सिंधुरासुराशी संस्या बहाल केले त्याच ब्रह्मदेवांचे या नरदेहानं घोर तपस्या केले त्रिवार वायू भक्षण करून अन्य वायू वर्ष करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहात सम्राटत्वाचा दान याच स्वरप्राप्तीच्या बळावर हा असुर सम्राट अमर झाला दैत्यराज सिंधुरासुर अमर
नारायण 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 नारायण. हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण 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 नारायण. परंतु परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण धर्म आणि अध्यात्म यांची सांगड घालून याची देही याची डोळावी सगुण करून ब्रह्मदेव देखील त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाणी वाचा करून या नरदेहानं ब्रह्मदेवांची आराधना केली. ब्रह्मदेव मधवर प्रसन्न झाले, मध समोर प्रकट झाले, दिले दान अमृतत्वाचे. मुळे त्याच स्वर प्राप्तीच्या बळावर हा सेंदुरासुराज अमर झाला. नारायण नारायण नारायण. परंतु दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अडथळा. नारायण नारायण. पण तुला अमरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्ले तुले तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार. दैत्यराज तुझा जय जयकार नक्की होणार. महाराज मुळे जय जयकार तर फक्त याच असुरी शक्तीचा होणार. कित्येक दिवसांची आज या असुरी शक्तीच्या मुळे नारद मुळे आज जर काय सिंधुरासुराला ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समस्त ब्रह्मांडाचा ध्वज होऊ शकतो. नारायण नारायण. असं अरे मग मी सांगतो तसं कर. तू असा स्वारी कर त्या अमरावतीवर. देवराज इंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहे. नारायण नारायण. अर्थात या सेंदुरासुराचा मनसुबा सफल होणार तर महाराज मुळे ब्रह्मदेवांच्या मनाची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळाची कोण देवराजाच्या अमरावतीवर आपले सत्ता प्रस्थापित हा पहिला मनसुबा सफल करून देवेंद्र सिंहासने विराजमान होणार. महाराज मुळे जिथे प्रेमाने भेटे जिथे ओझळ पुढे करावी आणि जिथे सदासाची प्राप्त होत नाही तेथे मात्र क्रांती पुकारावे. हे देश कोणी देवांचा राजा तो देवेंद्र स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सेंदुरासुर सम्राटाचे हे देश कोणी देवांचा राजा तो देवेंद्र अमरावतीवर आक्रमण. अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला स्वतःच कारणीभूत ठरशील. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या. अंती जाशील एकलाच प्राण्या.
राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदितीपुत्र पुरंदर, 12 आदित्यांमध्ये ज्येष्ठ माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, ब्रह्मा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे, रंभे, सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. राजा दरबारी
तुम्ही आता होणार बाई, तुम्ही आता होणार बाई, तुम्ही आता अप्रतिम सुंदर नारदाची स्वारी चाले तालावरी, नारदाची स्वारी चाले तालावरी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, नारदाची स्वारी चाले तालावरी, नारदाची स्वारी चाले तालावरी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, नारदाची स्वारी चाले तालावरी, नारदाची स्वारी चाले तालावरी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी, निघून चालली हो इंद्राच्या दरबारी. नारायण नारायण नारायण. अमरावतीत आलो. प्रथम देवराज इंद्र यांचे दर्शन घेऊया. नारायण नारायण. देवराज इंद्र या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. आशिष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? नारायण नारायण नारायण. देवा, पृथ्वलोकी त्या सिंद्रासुराने ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली. त्यांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले आणि अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. आता तो या त्रैलोक्याचा राजा होणार. नारायण नारायण. म्हणजे देवर्षी त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्भसंचारलाच ना? नारायण नारायण. हो देवा, त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला. पृथ्वी जिंकून तो या स्वर्गलोकात येणार आहे. तेव्हा देवेंद्रा सावध राहा. नारायण नारायण. देवर्षी, परंतु चिंता करू नका. या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. आपण निश्चिंत राहा. ठीक आहे देवेंद्रा, मी माझे भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव, इंद्रपुरी आलो. इंद्रपुरी आलो. जगी विस्तार
तुझ्या अमरावतीवर राज्य निर्माण करू इच्छितो. देवराज, अरे बोलानं या अमरावतीमधून प्रस्थान कर, अन्यथा या सेंद्रस्वाच्या पराक्रमाला बळी पड. दैत्यराज, माझ्या अमरावतीमध्ये तुझं स्वागत आहे, परंतु माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवराज, हा सेंद्रस्वाच तुझ्या अमरावतीमध्ये आला, तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या शासनावर भार होय, तुझ्या सुवर्ण सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. दैत्यराज, तुझ्या आणि माझे काही वय नसताना देखील तू माझ्या अमरावतीवरती आक्रमण केले आहेस. हे दुस्साहस आणि या दुस्साहसात हा देवराज आज तुला दंडित करणार. वय आहे देवेंद्र, वय आहे. समुद्र मंथनाच्या वेळी दानवांवर केलेला अन्याय हेच वय तुझा पराभूत करण्यासाठी पुरेसे आहे. असेल भाऊपाच्या सामर्थ्य आणि तर स्वीकार रणांगण. देवेंद्र तुला अभयदान देत आहे.
मनुष्य नव्हे, दैत्य देवेंद्र. आजच्या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्य सिंधुरासून विराजमान होईल. दैत्यराज, तपोबलाच्या साहाय्याने तू डोळा ससून देखील रंग झाला आहे. तुझी सतत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू अवलंबलेला आसुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. आसुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्याचा अंत देखील होतो. रंभावर्षी वेलकम सारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र, शौर्याची भाषा तुझ्यापैकी शोभत नाही. दैत्यराज, माझा स्वाभिमान ठेवतो नको. असेल तुझ्या वरदानामध्ये सामर्थ्य, होऊन जाऊ ते रणसंग्राम. वे कशाला देवेंद्र, या सेंद्रासुराच्या क्रोधान्विता पहिला देवांचा राजा तो देवेंद्र या असुरी शक्ती पुढे रणांगण सोडून पळून गेला. विजय या सेंद्रासुरानं साजरा केला. या अमरावतीचा राजा झाला सिंधुरासूर. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट.
तुम्हाला काय बक्षिसाला आहे. विठू रखुमाई भजन ब्रह्मपुत्र नारदाचा त्रिवार वंदन. नारायण नारायण. पिंडीचे ब्रह्मांडी या बुद्धीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रियभक्त मुनी आज या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्या ना कोणत्यातरी शंकेचं समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. होय देवा, या सृष्टीवर फार मोठं संकट ओढावलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधनं विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. ज्या वेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव पडला त्यावेळी मी रूपे धारण करून त्या धर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिद्धवस्त्राचा यंत्र होणार. हो देवा, त्याने तर या त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. तेव्हा तो तुमच्या क्षीरसागरी कधी येईल हे सांगता येत नाही. ज्या व्यक्तीने या भूतलावरती जन्म घेतला त्या व्यक्तीचा अंत हा निश्चित आहे आणि ते सत्य आहे. ठीक आहे देवा, मी माझे भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकलेली. तू निश्चिंत विश्व भ्रमंती सदैव अशी चालू ठेव. नारायण नारायण. क्षीरसागरी
भाग्यविधाता विश्वविधाता भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवनी असंभवादी संभव करणारा हा सिंदूर असून हे लक्ष्मीनारायणा सांभाळ सांभाळ तुझा वैकुंठ आला सिंदूर असुरा अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केले सागरी स्वारी हे वैकुंठवती विष्णू नारायण नारायणा तुझे हे वैकुंठ सोडून येतून प्रस्थान कर हेच तुला अंतिम चेतावणे दैत्यराज चंद्रसुरा प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या पाताळामध्ये जा सुखाने राज्य कर हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. आणि असू दे विष्णुदेव ब्रह्मदेवांच्या वरानं हा नरदेह अमर झाला आणि त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर त्याच देवांचा राजा देवेंद्र नतमस्तक झाला. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे ऐका कैसी राजे सकळ सिद्धी. बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. सिंधुरासुराचा असंभव नारायणा अंत मृत्यू समाप्ती हे शब्द सुद्धा या नरदेह स्पर्श करू शकत नाहीत. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. विष्णू भावनेत स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावर असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वंद्वापलीकडे असते. अजूनही संधी गेली नाही तुम्हाला शरणे हा वैकुंठपती श्रीहरी तुला वैदान देत आहे. वा विष्णू नारायण वा झाले का तुमच्या अकल्याचे पुराण वाचून झाले. विष्णू नारायणा
तुझ्या समोर तुझा काळ उभा असता. मोठे लोक पावले तुझी सतसत विवेक कुठे, मोठे लोक पावले. अरे वाऱ्यावरती चमचे करून कधी वादळाचा संपत नसतो, समुद्राला पेट्टेपळ घेऊन कधी समुद्र संपत नसतो. पतंग जरी विरासाठी झेप घेऊन स्वतःच्या प्राणाच्या आहुती देते, त्याचप्रमाणे तुला देखील अंतकाळाचा समीप आहे. म्हणून तू माझ्या या क्षीरसागरामध्ये आलायस. तुझ्या अंगी असेल सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. सामर्थ्य आहे विष्णुदेव, सामर्थ्य तर आहेच. म्हणूनच या सेंदुरासुराचा पहिला बळी तू देवेंद्र. विष्णुदेव, आज तुझ्या कपट कारस्थानाचा अंत या रणांगणाच्या मातेत हा दैत्यराज असेल. भाऊ भाषात सामर्थ्य तर स्वीकार रणांगण, स्वीकार रणांगण. वैकुंठमध्ये विष्णू नारायण या नरदेहापुढे भयभीत झाला. विजय या सिंदुरासुरानं साजरा केला. या क्षीरसागराचा माणूस झाला सिंदुरासुर. जे लोक करतील या नरदेहाचे भजन पूजन त्यांना सभायदार, अन्यथा त्यांच्या प्राणाचे बलिदान.
पंच वडद सोड गावचे नारायण नारायण कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नाद बघा घुमला हो माझा सांब सदा शिव भोळा हो माझा सांब सदा शिव भोळा नारायण 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 बोले ना या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम नारायण नारायण नारद शुभ आशीर्वाद. नारद कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण देवा तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. नारद सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? देवा या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. नारद कोणती अघटित घटना घडली आहे? देवा ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो सुग्रासूर याने तर देवाची इंद्रदेवांची अमरावती श्रीहरी यांचे वैकुंठ काबीज केले आहे. तो तुमच्या या कैलासावर कधी येईल हे सांगता येत नाही. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. नारद देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सुंदरासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभवही निश्चित आहे. नारद आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवावे. ठीक आहे देवा यावे आपण. येतो मी. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते वेदाचे पाद आवडते वेदाचे पाद
आपणास साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा ब्रह्मपुत्र सिंधुरासूर आपणा समोर एक मनीषा घेऊन आला आहे. दैत्यराज, तुझी इच्छा प्रकट करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत माझा भावा. आपण भोलेनाथ मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढी माझी इच्छा आहे. आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस, पराक्रमी आहेस, त्यात मात्र शंका नाही. भोलेनाथ, बलाढ्य तर हा सिंधुरासूर आहे. म्हणूनच 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र, वैकुंठपती विष्णू नारायण या नरदेहापुढे नतमस्तक झाले. भोलेनाथ निशस्त्र झाले. विचार आपणच करा. दैत्यराज, हा केवळ तुझा भ्रम आहे. दैत्यराज, माझा कैलास पर्वत विश्वात एकमेव आहे आणि त्याची विश्वामध्ये गणना केली जाते. भोलेनाथ, अजूनही वेळ गेलेली नाही. आपला कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून येथून प्रस्थान करा. भोलेनाथ, सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्य असे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस. महादेव, असं मग एक तर हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला पाय बळा. दैत्यराज, या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जलातून सर्वात भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. सिंधुरासुराचा ध्यान असू दे. ज्या नरदेहानं मृत्यूलाच जिंकून घेतला त्या नरदेहाचा मृत्यू होईलच कसा. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे त्या देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा झेंडा दैत्यराज सिंधुरासूर मिळावे. तुम्ही देव नाही. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविधाता आहे. विश्वविधाता तुझ्यासारखे कित्येक दैत्य कैलास पर्वतावर घेऊन गेले. काहीतरी तुडवलं ना. महाराज दैत्याची साहित्य दैत्य काय महादेव, माझ्याच सत्ता इथे जाणार. त्यासाठी मी तुमचा बळी घेणार. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य या विश्वविधात्यामध्ये आहे. भोलेनाथ, ओढत जाऊ दे रणखंड. पाहूया जय पराजय कोणाचा होतो. दैत्यराज, या पृथ्वीच्या नावाने मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय, हेच माझ्या कर्तव्याला. महादेव, तुमच्या याच कर्तव्याला सिंधुरासूर ग्रहण लावणार. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होतो. थोड्या रणसंग्रामात विजय सिंधुरासुराचा होईल. दैत्यराज, तुला मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. अंतकाळ सिंधुरासुराचा ज्या नरदेहानं देवांना पराभूत केलं त्याचा अंत अथांग. दैत्यराज, अखंड पृथ्वी
त्या आकाशीचा चंद्र ओळखीला सूर्य किरणाने धार पसरला. अग्निरक्षर धरांमध्ये स्नान केलं. अमृताला मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला. कांत्याला सिंदुरासुर सार्वभौम सम्राट झाला. सार्वभौम सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगण ज्या धर्माच्या वाटेवर तुम्हीच चालत आहात, ज्या धर्माच्या नावानं उदो करत आहात, त्याच तुमच्या धर्माच्या तोंबळावर धर्माचा नांगर भिरवेल. बिहाडांनो, तुमचा धर्म मी बाधित करेल. आणि एकदा का तुमचा धर्म बाधित झाला, देव एकदा का तुमचा धर्म बाधित झाला, या धर्माचा जय जयकार, या धर्माचा जय जयकार. नमन मंडळ मिरजोळकर वाडीचे गायक आई जाकादेवी नमन मंडळ मिरजोळकर वाडीचे गायक शाहीर प्रदीप मिरजोळकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपये पारितोषिक आले. नमन मंडळ आभार आहोत. तसेच अखिल मिरजोळकर वाडी विकास मंडळ आयोजित आई जाकादेवी नमन मंडळ मिरजोळकर वाडी यांच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे होणार आहे. तरी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. त्यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी तसेच तिकीट दर संपर्क कल्पेश महादेव यांच्याकडून नंबर आहे 92 70 52 18 14 असा नंबर आहे. त्याचकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 बक्षीस दिलंय. तरी रवणनाथ रिमिक्स कबड मंडळ रत्नागिरी त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीहरी या सिंदुरासुरापासून या समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. होय देवराज, त्या असुरी शक्तीपुढे आपली शक्ती अपयशी ठरली आहे. यातून योग्य तो मार्ग हा काढलाच पाहिजे. देवराज, श्रीहरी दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल ठरले. होय महादेव, यातून योग्य तो मार्ग हा काढलाच पाहिजे. हो श्रीहरी, या सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग हा काढलाच पाहिजे. समस्त देवगण देवकुळाचे रक्षण करावेच लागेल, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. नारायण
देव हो, काय ही तुमची अवस्था. नारायण नारायण. देवर्षी अति योग्य वेळी आला आहात. त्या सिंदुरासुरापासून समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आपणच काहीतरी मार्ग सुचवा. नारायण नारायण. देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व सिंद्रासुर्याने उतरवला. नारायण नारायण. होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवतो, त्याचप्रमाणे आता तूच यातून काहीतरी मार्ग दाखव. देव हो, तुम्ही सारे मिळून त्या गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश. हो देवराज. चला तर. प्रभुराया तारिया बया पासुनी. प्रभुराया तारिया बया पासुनी. बाळ गणेशा, या समस्त देवगणाच्या आपला दिवार वंदन. रक्ष रक्ष गणाध्यक्ष, रक्ष त्रैलोक्य रक्षक, भक्ता नाम भयं करता त्राता भव वारणा. नमस्तस्मेव गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्य गत्स्य येते नाम विघ्नसागर शोषणे. ज्याच्या नामामध्ये विघ्नसागराच्या आकाशीप्रमाणे शोषित जाण्याचे सामर्थ्य आहे, अशा या गणरायास समस्त देवगणांचा कोटी कोटी माझे एकांती आंदोलन करण्याचे कारण तरी काय? असं कोणतं संकट आलंय तुम्हा देवांवर? हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठे संकट आले आहे. त्या सिंदुरासूर नामक असुर शक्ती पुढे आमची शक्ती अपयशी ठरली आहे. आता यातून तूच आमचं रक्षण कर गणराया. यातून आता तूच आमचं रक्षण कर. तुम्ही निश्चिंत राहा, मी पाठवतो त्या समाजात. तुलाच दुःख सांगावे, तुझ वाचून ऐकावं. निम्मू कोणी काय मागावे? तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. समस्त देव, आपल्याला सावध राहायला हवं. तो दैत्यराज कोणत्याही क्षणी ते येऊ शकतो. होय श्रीहरी, आता आपला सावध राहायला हवं. सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट दैत्यराज सिंदुरासूर. समस्त देव, ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे, महाकाळ. सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगणांना ज्या नरदेहानं रणांगणाच्या मातेत नेस्तनाबूत केलं, असा एकमेव अजिंक्य योद्धा ज्या देवाने या देवाने ज्या नरदेहासमोर नतमस्तक झाले, निशास्त्र झाले, असा एकमेव अजिंक्य योद्धा. अजूनही संधी गेलेली नाही. या सुरुवृत्तीचा त्याग कर. आम्हा देवांना शरण ये. आमची राज्य परत कर. आम्ही तुला बलिदान देऊ. सोबत नाही. देवेंद्रा, तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी
सत्याने वाग, यातून तुझं भलं आहे, नाहीतर तुझा अंत निश्चित आहे. आता त्याच वेळी कपटाचा आश्रय घेणारे वैष्णुदेव आता मात्र धर्माच्या गाथा गाऊ लागले. कपटाचा आश्रय घेता तेव्हा कुठे जातो तुमचा धर्म, तेव्हा कुठे जातो तुमचा अध्यात्म. वैष्णुदेव नाश केला तुम्हा सर्व देवांचा धर्म, या सिंदूरासुरानं नाश केला. नाहीतर आज तू केलेल्या कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणं अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या असमाप्तीमुळे प्रभू तुझा डावायचं मिळेल. महादेव विष्णुदेव देवेंद्र, अरे भ्याडांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून गेला आणि शौर्याची गाथा या सिंदूरासुरासमोर गाथा. तुम्हा सर्व देवांचं देवत्व या नरदेहानं नाश केलाय. ज्ञानी असू दे, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे आणि तो गर्व उतरायला मला किती हवे. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर स्वीकार रणांगण. म्हणजे माझा अंत करणार हा बाळ गणेश, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या भ्याड देवांची पाठराखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, पाहतोयस ना तुझ्या देवांची अवस्था. तुला देखील अंतिम चेतावणी देतो, या सिंदूरासुराच्या मार्गातून दूर हो, अन्यथा तुझा देखील नाश करेल. दैत्यराज, गजमुखधारी आले की दंत, आज होणार तुझा अंत, आज होणार तुझा अंत. माझा अंत बाळ गणेश करणार. गणेशा, अरे तू तरी वेगळा कसा असशील? अरे तूही यांच्यातलाच. ते म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. तुलाही गर्व झालाय तुझ्या देवत्वाचा. तुलाच नव्हे, तुझ्या सर्व देवांना गर्व झाला होता तुमच्या देवत्वाचा. आज गणेशा, तुझ्या सवेत तुझ्या सर्व देवांचा सर्वनाश करणार.